सोलापूर शहरामध्ये मुसळधार पावसाचं आगमन जे आहे त्या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी जी आहे त्या ठिकाणी मारलेली होती, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। तर मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला होता, त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी देखील केलेली होती। मात्र गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी जो आहे तो पूर्णतः चिंतेत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र अखेर आज महिन्याभरानंतर सोलापूर शहरामध्ये त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसाने जोरदार आगमन केलेलं आहे आणि एकंदरीतच शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती आता मिटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुसरीकडे प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात तयारी केलेली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। मात्र महिनाभरापासून दडी मारल्याने प्रशासन देखील शांत झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। दरम्यान आज सायंकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग जे आहे ते दाटून आलेले पाहायला मिळाले आणि अखेर काही वेळापूर्वीपासून या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूरकर देखील उकाड्याने हैराण झालेले होते। मात्र अखेरीस या पावसामुळे आता सोलापूरकर देखील शांत झाल्याचं आणि थंडगार झाल्याचं चित्र जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर काम संपून घराकडे निघालेल्या लोकांची मात्र मोठी तारांबळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण कुठल्याही पद्धतीचा रेनकोट असेल छत्री असेल हे मात्र गेल्या महिनाभरापासून सोलापूरकर विसरलेले होते। मात्र आता पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे सर्व सोलापूरकर जे आहे ते भिजत घरी जाणं त्यांनी पसंत केलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुवसे, टीव्ही मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।